मुंबईमध्ये सगळीच माणसं राहतात, दिनदुबळी देखील आहेत आणि त्यातही खास करून आम्ही शाखानौच्या टीमबरोबर सध्या वडाळ्याच्या MMRDAच्या ह्या असल्या खोपट किंवा छावणी सदृश ट्रान्झिट कॅम्पमध्ये जे राहणारे 77 अपंग आणि त्यांचे कुटुंबीय आहेत, ह्यांची सगळ्यांची दशा काय आहे, त्यांना फक्त पिण्याच्या पाण्यासाठी काय काय त्रास सहन करायला लागतो ह्याचा सगळा वृत्तांत TV9वर शाखानौच्या माध्यमातून गेली 2-3 वर्ष सातत्याने दिला आहे। आणि ह्या सगळ्या आपल्या अपंग बांधवांचं म्हणणं महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सरकारसमोर मांडायचा प्रयत्न केलाय। अजूनपर्यंत सरकारचे डोळे उघडले नव्हते, मात्र आता थेट विदर्भामधनं आमदार आले, त्यांचं म्हणणं ऐकायला आमदार बच्चू कडू सध्या इथे आलेले आहेत आणि त्यांनी ह्या इथल्या MMRDA मधल्या सगळ्या अपंगांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचं ठरवलंय असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे ह्या सगळ्या अपंगांना आता एक आशा आहे की येणारा उन्हाळा, येणारा पावसाळा त्यांना ह्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये खितपत पडावं लागणार नाही। आपण थेट तिथे जाणार आहोत आता आणि आमदारांचं आणि तिथल्या अपंगांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊया। तुम्ही ह्या सगळ्यांची परिस्थिती पाहिली? माझं इथे आंदोलन ते मी घेते नंतर। या MMRDA ट्रान्झिट कॅम्पमधल्या सगळ्या ह्या अपंगांची तुम्ही अवस्था स्वतः पाहता आहात आता जातीने, आणि पुण्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं काही दिवसांपूर्वी जो अपंग मेळावा घेतला होता तेव्हा पण यांच्या प्रतिनिधीशी तुमची बातचीत झाली। ह्या सगळ्यांचा जे पुनर्वसन इतक्या वर्षांपासून रखडलंय त्याचं काय कारण तुम्हाला कळलं? खरं तर हे त्याचा मार्ग थोडा चुकला होता, शासनाचं दुर्लक्ष आहेच। आपण पाहतो का 67 वर्ष आझादी स्वातंत्र्य होऊन गेले आणि या कर्मचाऱ्याचा पहिला आयोग, दुसरा आयोग, तिसरा आयोग, चौथा, 6वा आयोग आला, पण अपंगाचं धोरण आलं नाही। अत्यंत चुकीचं आहे हे, तर पूरग्रस्त अपंग आहे। बरोबर, महाराष्ट्रभरात ज्याला 2 पाय नाही, ज्याला 2 हात नाही, ज्याला 2 डोळे नाही, कान नाही, त्याच्यासाठी सरकारनं 2 पावलं टाकलेलं दिसत नाही। म्हणजे आम्ही पाहतो का म्हणून तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, का म्हणून शाहू फुल्यांचं नाव घ्यायचंय, एका इकडे आपण पाहतो का शाहू फुल्यांचं संतांचं नाव घ्यायचंय। बजेट सादर करताना अजित पवार म्हणतात जय का रंजले गांजले त्याशी म्हणे आपले, तोची साधू ओळखावा त्याशी देव मानावा, पण बजेटमध्ये खऱ्या रंजल्या गांजल्याचं बजेट कुठं दिसत नाही। आणि म्हणून आम्ही पाहतो का इथलं जे चित्र आहे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे। जे कोणी लोकप्रतिनिधी असेल त्यांनी खऱ्या अर्थानं पुढाकार घ्यायलाच पाहिजे, त्यांनी घेऊ नाही घेऊ पण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। या सगळ्या संदर्भात उद्या आम्ही महाराष्ट्रभर, पूर्ण राज्यभर, प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान करून आम्ही सरकारला चेतावणी देणार आहे। आणि जर रक्तदान करून चेतावणी जर सरकार मानलं नाही तर 4 फेब्रुवारीला तुकाराम महाराजच्या गावातून अपंगाची पालखी वर्षा बंगल्यावर घेऊन जाणार आहोत। म्हणजे रक्तदानानं नाही मानलं तर रक्त सांडवाची वेळ सरकारनं आणू नये। मग आमचा MMRDAचा इथल्या अपंगाचा पुनर्वसनाचा प्रश्न असू द्या का राज्यभरातल्या अपंगाचा प्रश्न असू द्या, यावर सरकारनं लक्ष केंद्र करावं, त्यासाठी एक आम्ही आंदोलनात इथं छेडलेला आहे। हाही प्रस्ताव आम्ही कलेक्टर मार्फत, आमचे गारोडे सर आहे त्यांच्यामार्फत आम्ही मंत्रालयाकडे आता पुढे झालेला आहे। त्याच्यासाठी आपण पाहतो तो प्रस्ताव सुद्धा आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे। उद्या परवा पुन्हा त्याच्यावर एक शेवटचा हे करून मुख्यमंत्र्याकडे आपण निश्चित, कारण यांचा तो हक्क आहे। देश राज्यभर असे पुनर्वसन, माझ्या मतदारसंघात 30 गावचे पुनर्वसन झालं, 30 गावं सरकारनं ते केले। तुमच्यासारखा लोकांचं किंवा खास करून ह्या आपल्या सगळ्या अपंग मित्रांचं काम करून घेणारा त्यांना लोकनेता मिळाला म्हणून, पण इथे अशी स्थिती आहे की गेली 3 वर्ष तर माझ्या मते पाणी देखील या लोकांना प्यायला मिळत नाही। जिथे आपल्यासारखी धडधाकट माणसं 2 कॅन उचलून आणू शकत नाही तितक्या लांबून, तिथनं ही माणसं आपल्या चेअर्सवरून किंवा हाताला कोणाशी तरी धरून कसं पाणी आणत असतील हे मी आमच्या डोळ्यांनी पाहिलंय। आपण शाखानौच्या मार्फत, आमच्या चॅनलच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्राला दाखवलेलं आहे आणि तरी देखील इथल्या राज्यकर्त्यांचे, प्रशासनाचे डोळे उघडलेले नाही आहेत। खरं तर मला आता माहीत नाही, आत्ता आल्याबरोबर माहीत झालं। वास्तविक इतकी निर्दयी झोप त्यांनी घेऊ नये, हे अतिशय वाईट आहे। आपण एका इकडे हा संतांची भूमी असताना अशा प्रकारची वाईट अवस्था अपंगावर येत असेल, अपंग बांधवावर येत असेल, निश्चितच दुर्दैवी म्हणू। पण यानंतर आम्ही पाटणकर आणि इथल्या सगळ्या लोकांचा, मी तर माझा मतदारसंघ विदर्भात जरी असला तरी आम्ही निश्चित याचा पाठपुरावा करून वेळ पडली तर तशा प्रकारची भूमिका, जे काही नाही गांधीगिरीनं झालं तर भगतसिंगगिरीनं ही भूमिका घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।
त्याच्यात कुठलंही दुमत नाही. कारण आम्ही ठरवलंय का देशातला पहिला गरीब हा अपंग आहे, ज्याला 2 हात नाही 2 पाय नाही, हा देशातला पहिला गरीब असला पाहिजे आणि त्याच्यावर पहिली नजर सरकारची गेली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आमचा लढा तो राज्याच्या बाहेरचा असू द्या, प्रांताचा असू द्या, कुठल्या जातीचा असू द्या, तो अपंग आहे त्याच्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन राहील. असाच दृष्टिकोन सरकारने लवकर जर अंमलात आणला आणि तो जर ह्या सगळ्यांना न्याय मिळाला तर ह्या सगळ्यांचा दुवा त्यांना मिळेल. ह्यांच्या खास करून इथल्या MMRDA ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणारे अपंगांच्या आणि त्यांच्या परिवारांबाबतचा आपला काय अभ्यास आहे? का त्यांचा प्रश्न अजून नाही मार्गी लागला? खरं तर पुनर्वसनाचा मग मी सांगितलं का तो मार्गच म्हणजे सामाजिक न्यायाकडे गेला. यांच्या फायली त्या झाल्या होत्या मदत पुनर्वसन विभागाकडे, पण 2007 नंतर उकल झाली, त्या फाईल मदत पुनर्वसनकडे न जाता सामाजिक न्यायाकडे गेली आणि मग फाईल अटकल्या तिथे. मंत्रालय आपल्याला माहित आहे, जिथे 11 मंत्री राहत असेल, मुख्यमंत्री राहणार, एक उपमुख्यमंत्री राहील, त्या मंत्रालयाचाच कारभार 60 वर्ष सुधारला नाही आणि मग त्याचं हे चित्र उदाहरण आपण पाहतोय. निश्चितच आम्ही आता त्याला एक व्यवस्थित दुरुस्ती आणली, त्या फाईल आता प्रॉपर मार्गाने जात आहे. निश्चित या 8 ते 15-20 दिवसात त्याला आपल्याला यश भेटेल. बरोबर. तुमच्या हातामध्ये हे जे पुण्यामधल्या अपंग हे जे पत्र आहे पुण्यामधल्या अपंग आयुक्तांचं, ते पत्र मी देखील वाचलं, तुम्हीही वाचत आहात. त्यांचं असं साफ म्हणणं आहे की 10 वेळा बैठकांसाठी बोलावलं, नोटिसेस दिल्या, तरी देखील सरकारतर्फे त्यांचा कुणीही प्रतिनिधी जातीने हजरच राहत नाही. म्हणजे सरकारला किती चिंता आहे हे आपल्याला दिसतंय. आहेच, म्हणजे याच्या बाबतीत तर खूप आहे. इतकं तर मला माहीत नाही का अपंगाबाबत इतकं विलंब हे पहिल्यांदा पाहतोय. बऱ्याच अधिकाऱ्यांनी चांगला त्याच्यात सहभाग घेतलेला आहे, परंतु वरिष्ठ स्तरावर म्हणा, सामाजिक न्यायाचे सचिव म्हणा किंवा मदत पुनर्वसनाचे संबंधित विभाग म्हणा, यांनी अत्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. मला तर वाटते काल परवा आम्ही गरुड सरांनी, उपजिल्हाधिकारी मुंबई, अतिशय चांगला संक्षिप्त अहवाल पाठवलेला आहे. त्याच्यावर निर्णय लागेल असं मला आत्मविश्वास आहे. नाही लागला तर आम्ही समोर येऊ. धन्यवाद सर. थँक्यू. पाटणकर, तुम्ही सातत्याने पाठपुरावा करता आहात 2005च्या पुरामधले जे सगळे अपंग आपले बांधव आहेत त्यांच्या घरांसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी, आणि तुम्ही वारंवार पुण्यामधल्या अपंग आयुक्तांकडे देखील त्यांच्या बैठकांना, हिअरिंगसाठी हजर राहायचा, मात्र सरकारचा प्रतिनिधी येत नव्हता आणि त्याच्यामुळे अजूनही तुमच्या केसचं काही झालेलं नाही पुढे. मात्र आता आमदार आलेले आहेत बच्चू कडू, तर त्यांच्याबरोबर बोलणं झालं किंवा त्यांच्या कानावर ही केस गेली आणि आता पुढे तुम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर मार्ग दिसेल? आज मला अतिशय सर्व माझ्या अपंगांच्या देखत सांगायला आनंद वाटतोय की हा विषय कडू साहेबांनी आपल्या हातात घेतला आणि जो अपंगांचा पुनर्वसनाचा प्रश्न या संबंधित फक्त इकडच्या विभागातल्या आत्ता सध्या राहत असलेल्या 77 अपंगांपुरता हा मर्यादित नसून मुंबई विभागामध्ये अपंग व्यक्तीला घराकरता 200 चौरस फूट शासकीय जमीन द्यायची अशा आदेशान्वये आम्ही 2002 सालापासून इथे MMRDच्या बाजूला म्हणजे अनेक डेपोच्या समोर सर्वे नंबर 4 इथे 1550 अपंगांना कायमस्वरूपी पुनर्वसन आणि घरकुलाकरता आम्ही 2002चा आमचा अर्ज आहे. त्या अर्जावरती कडू साहेबांनी आता विषय घेतला की तो अर्ज पुनर्प्रस्थापित होऊन त्याच्यावरचा पूर्ण अहवाल जाऊन आता त्याच्यावरती 380 अपंगांना जे पूरग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना टेम्पररी घर देण्यात यावं आणि तो जो आमचा 10 एकर जमिनीचा 1550 अपंगांना घर देण्याचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव कलेक्टरकडनं मला सगळ्यांना सांगायला, माझ्या उपस्थितीतल्या सगळ्या अपंगांना सांगायला आणि तुम्हाला सुद्धा मॅडम सांगायला आनंद होतोय की ही फाईल आता मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये गेलेली आहे. फाईल नंबर 209 हा फाईलचा नंबर आहे, कलेक्टर ऑफिसमधनं गेलेली आहे. आता लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरती त्याचा निर्णय होण्याची गरज आहे आणि आम्हाला कडू साहेबांनी वचन दिलेलं आहे. त्याने हा पुढाकार घेतला म्हणूनच ती एवढ्या 4 महिन्यामध्ये तिथपर्यंत गेली, जी 7 वर्षात गेली नव्हती ती 4 महिन्यात गेली. आणि आता 4 महिन्यातून पुढची जी राजकीय खेळीमेळीचा गेम आहे तो कडू साहेब आपल्या विधानसभेच्या प्रतिनिधित्वाच्या आधारे निश्चित ते पार करतील आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर या संदर्भात काहीतरी ठोस निर्णय सरकारकडनं मिळेल आणि आमच्या अपंगांचं जे गेले 5-7 वर्ष आम्ही या पुनर्वसनाकरता जे असवासारखे डोळे उभारून बसलेलो त्यातनं आम्हाला चांगला निर्णय मिळेल अशी आम्हाला आशा वाटते. आता
को स्पॉन्सर